तर महत्त्वाची बातमी, उद्धव ठाकरे यांना राम मंदिर सोहळ्याचं निमंत्रण मिळालेलं आहे। आताची महत्त्वाची बातमी, आतापर्यंत उद्धव ठाकरे यांना राम मंदिर सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलेलं नव्हतं। याआधी राज ठाकरेंना देखील राम मंदिर सोहळ्याचं निमंत्रण मिळालं होतं, मात्र उद्धव ठाकरे यांना मात्र आता वेळेवर हे निमंत्रण मिळालेलं आहे। 22 तारखेला म्हणजे सोमवारी राम मंदिर सोहळा या ठिकाणी होणार आहे आणि उद्धव ठाकरे यांना आज राम मंदिर सोहळ्याचं निमंत्रण मिळालेलं आहे। स्पीड पोस्टनं उद्धव ठाकरे यांना आता राम मंदिर सोहळ्याचं निमंत्रण मिळालेलं आहे। तर उद्धव ठाकरे यांना या सोहळ्याचं निमंत्रण मिळालंय। स्पीड पोस्टनं उद्धव ठाकरे यांना हे निमंत्रण मिळालेलं आहे। याआधी उद्धव ठाकरे यांनी आपण कधीही अयोध्येमध्ये जाऊ शकतो असं त्यांनी म्हटलं होतं। उद्धव ठाकरे यांना निमंत्रण न मिळाल्यामुळे यावरून वाद देखील निर्माण झालेला होता।